नमस्कार मित्रांनो, जर तुम्ही फोनपे, गुगल पे वगैरे असे काही सर्व्हिसेस वापरत असाल तर तुमचं पेमेंट होणं बंद होऊन जाईल. आता नेमकं काय आहे पूर्णपणे तर आपण आजच्या व्हिडिओच्या मार्फत समजण्याचा प्रयत्न करूयात. तर मित्रांनो, उद्यापासून UPIचा व्यवहार बंद होणार आहे असं एक बातमी येत आहे. तर जर तुमच्याकडे UPI आय डीमध्ये स्पेशल कॅरेक्टर असतील तर 1 फेब्रुवारीपासनं तुमच्या ट्रान्झॅक्शन ब्लॉक होऊ शकतात. NPCIने सर्व पेमेंट ॲप्सला नवीन नियमानुसार आपली सेवा अपडेट करायची सूचना दिलेल्या आहेत. नेमकं काय काय आहे तर याबद्दल आपण सविस्तरपणे समजूयात. जर आता या नियमांतर्गत विशेष अक्षर जसं की @ हॅश, डॉलरचं चिन्ह, प्रश्न जर तुम्ही पर्सेंटेजचा सिम्बॉल वापरत असाल तर ट्रान्झॅक्शन ID यापुढे वैध मानले जाणार नाहीत. म्हणजे की जर तुमच्या ट्रान्झॅक्शन IDमध्ये हे जे काही सिम्बॉल असतील तर हे अवैध असं मानलं जाणार आहे. तर कृपया करून तुम्ही असं काहीही वापरण्यास टाळावे. त्याचा प्लॅन न करण्याचा ID ब्लॉक करता येणार आहे. म्हणजे काय तर मित्रांनो, UPI आता भारतात परदेशातील डिजिटल पेमेंटचे महत्त्वाचे साधन बनले आहे. श्रीलंका, भूतान, UAE अशा बऱ्याचशा ठिकाणांमध्ये UPIने व्यवहार अधिक सुरक्षित आणि सुरळीत करण्यासाठी हा नवीन नियम लागू करण्यात आलेला आहे. UPI ट्रान्झॅक्शन IDमध्ये विशेष अक्षर असतील तर ते तुम्हाला काढावे लागतील. मित्रांनो, आता हे बंधनकारक करण्यात आलेले आहे व भारतात डिजिटल पेमेंटसाठी UPIचा वाटा 83% आहे. ठीक आहे मित्रांनो, देशातील डिजिटल पेमेंट सिस्टीम पुढे नेण्यात UPI महत्त्वाची भूमिका बजावत असल्याचे अहवाल नमूद करण्यात आले आहे. याचे कारण UPI वापरणे सोपे आहे. अशाच नवीन माहितीकरिता तुम्ही आमचं चॅनल इंडिया न्यूज अपडेट याला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून अशीच माहिती तुम्हाला सर्वप्रथम मिळत राहील.